हे बघा, हा एक नारळ आहे किसलेला, तो सगळा घालते. त्याच्यामध्ये आपण ह्या मिरच्या, 4 मिरच्या घेतल्यात. 4 मिरच्या घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचंय. चवीनुसार साखर घालूया थोडीशी. तुमच्याकडे समजा आयत्या वेळेला डाळ नाही तर आपण काय करायचं, त्यामध्ये आहे बेसन घालायचं. पण हे बेसन असंच नाही घालायचं, तेलावर किंवा तुपावर छान खमंग भाजायचं आणि त्याच्यात घालायचं. खूप छान होते चटणी तशी. आपण डाळ घालून करतो त्यापेक्षा खूप सुंदर होते. तुम्ही करून बघा. मी आता बेसन भाजून घेते. बघा, मी इथे थोडंसं तूप घेते. तुपामध्ये भाजणार आहे बेसन मी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा भाजू शकता, पण छान खमंग भाजायचं आपल्याला. हे 2 टेबलस्पून आहे बेसन. अजून अर्धा चमचा घालते तूप, कारण आपल्याला बेसनचा थोडं वाढवायला लागणार आहे. खोबऱ्याच्या क्वांटिटीच्या प्रमाणात आपल्याला बेसन वाढवायला लागेल. छान आपण बेसनच्या लाडूला कसं खमंग भाजून घेतो तसं भाजून घ्यायचंय. हे पाणी ते बेसन भाजून झालेलं आहे. मी गॅस बंद केलाय. मी या वाटीत काढून घेते बेसन. पॅन मध्ये ठेवलं ते जळत राहणार. हे बघा, हे बेसन भाजून झालेलं आहे. आपण हे आता चटणीमध्ये घालून घेऊया. डाळ घालायच्या ऐवजी आपण हे बेसन घालणार आहे. बघा, हे बेसन भाजून घेतलेलं आहे ते त्यामध्ये घालून घेते आणि आता आपण याची चटणी करायची आहे. छान झाली आहे चटणी. आता मी भांड्यामध्ये काढून घेते. चटणीला तडका द्यायला मी इथे तेल आणलंय. तेलामध्ये मी हिंग घालते, मोहरी, जिरं आणि कढीपत्ता. हा सगळा तडका आपण या चटणीवर द्यायचा आहे. हे बघा, इथे बेसन घालून ओल्या खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे. ही चटणी इडली, डोसा, मेदूवडा किंवा आप्पे कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता.